तर दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती। स्क्रीनवर आपल्याला ज्या पद्धतीने दिसतंय, हमारा संविधान हमारा स्वाभिमान हे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आपल्या भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय। त्या अनुषंगाने संविधान प्रास्ताविक जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे। रेकॉर्ड केलेलं अपलोड किंवा ऑनलाईन अपलोड करून सुद्धा आपण एक छानसं प्रमाणपत्र मिळवणार आहोत। आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेऊन येत्या 26 जानेवारीला आपण हे प्रमाणपत्र प्रिंट काढून त्यांना वाटपसुद्धा करू शकतो। एक चांगला उपक्रम हा आपल्या शाळेचा होऊ शकतो। त्याच पद्धतीने आपल्या घरातील इतरांचाही सहभाग घेऊन आपण हे छानसं प्रमाणपत्र त्यांच्यासाठी सुद्धा मिळवू शकतो। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवू शकतो। तर स्क्रीनवर तुम्हाला जी लिंक दिसते constitution75.com/public-participation यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा ही लिंक आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरमध्ये कॉपी पेस्ट करायची आहे आणि सर्च करायचं आहे। या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल। स्टेप सांगितलेले काय करायचं आहे। स्टेप 1 मध्ये आपल्याला इंटर युअर डिटेल आपली प्रारंभिक माहिती टाकायची आहे। दुसऱ्या स्टेपला आपल्या संविधानाची प्रास्ताविक असतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा आहे। तिसऱ्या स्टेपला आहे तो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे आणि चौथ्या स्टेजला आपल्याला आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे। एकतर ही पॉपअप विंडो आपण इथून कट करू शकतो किंवा इथून कंटिन्यूवरती क्लिक करू शकतो। ते केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल। इथे आपल्याला आपली माहिती भरून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला आपली लँग्वेज निवडायची आहे। इंग्लिश ठेवायची असेल तर इंग्लिश आपण आपली लँग्वेज निवडून घेऊयात। त्या पद्धतीने इथे आपल्याला ते प्रास्ताविक दिसणार आहे आणि ते आपल्याला वाचायचं आहे। प्रमाणपत्र हे इंग्रजी भाषेमधून असल्यामुळे आपण इंग्रजी भाषेतच नाव टाकूयात। नाव टाकल्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। इथे आपली माहिती भरून झालेली आहे। जर माहिती आपल्याला एडिट करायची असेल तर इथे आपण करू शकतो। इथे आपल्याला ब्राउज फाईलमधून व्हिडिओ घेता येईल किंवा कॅप्चर फ्रॉम कॅमेरामधून आपण लाईव्ह रेकॉर्डिंगसुद्धा इथे करू शकतो आणि अपलोड व्हिडिओ करू शकतो। इथे परमिशन मागेल ते परमिशन द्यायचे। त्यानंतर इथे रेकॉर्डिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्वांना प्रास्ताविक संपल्यानंतर उजवीकडे स्टॉप रेकॉर्डिंग दिसते, तिथे आपली रेकॉर्डिंग थांबवायची आहे आणि हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे। लाईव्ह रेकॉर्डिंग सोबतच आपण आधी रेकॉर्डिंग करून ती फाईल इथे ब्राउज क्लिक करायचं। रेकॉर्डिंग फाईल जिथे आपल्या ज्या मीडियात असेल तिथून आपण ती सिलेक्ट करू शकतो। एखाद्या वेळेस आपल्याला काही परमिशन मागेल ते परमिशन आपल्याला अलाउ करायचे आहेत। त्यानंतर अपलोड व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपलं नेट कसं चालतं आहे त्यानुसार हा व्हिडिओ अपलोड होईल, थोडासा वेळ घेईल। अपलोड झाल्यानंतर आपल्याला असं समोर येईल की डाउनलोड सर्टिफिकेट किंवा डाउनलोड व्हिडिओ दोन्ही प्रकारे आपण ते करू शकतो। तर मराठीमध्ये जर आपण नाव टाकलं तर अशा पद्धतीने इथे ते सर्टिफिकेट आपल्याला दिसणार आहे। सर्वप्रथम आपण डाउनलोड सर्टिफिकेटवरती आधी क्लिक करूया। तिथे आपलं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे, त्याला ओपन करूयात। शेअरचं इथे ऑप्शन येईल, त्यानुसार आपण आपल्या ठिकाणी आपण हे सर्टिफिकेट घेऊयात। इंग्रजीमधलं अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट दिसेल। मराठीमध्ये जर लिहिलं तर अशा पद्धतीने दिसेल। आपल्याला जे योग्य वाटेल ते नाव आपण इथे टाकू शकतो। तर अशा पद्धतीने एक आगळा-वेगळा उपक्रम आपण आपल्या शाळेसाठी घेऊ शकतो। तसंच आपल्या आठवणीसाठी सुद्धा हे प्रमाणपत्र आपण ठेवू शकतो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय तंत्रज्ञान।